नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर या चॅनलवर मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कांदा काढून झालेला आहे आणि कांदा साठवणार आहे। तर कांदा साठवणुकीसाठी कोणकोणत्या पावडरी तुम्ही वापरू शकतात या संबंधी मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, नियोजन व्यवस्थित प्रकारे जर केलं तर जास्त वेळेसाठी आपला कांदा जो आहे तो टिकवण क्षमता वाढवण्यासाठी मदत होऊ शकते। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपली कांदा चाळ साफ करून घ्यायची आहे आणि पूर्वीचे जे बुरशीचे स्पॉर्जेस वगैरे जर पडलेले असतील तर त्याच्यावर उपाय म्हणून तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध असलेले जे कोणते बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहेत त्याची एक फवारणी मात्र आपल्या कांदा चाळीवर 4 दिवस अगोदर करून घ्यायची आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, वाळवी मुंग्या असलेल्या परिसरामध्ये तुम्हाला कीटकनाशक पावडर आणणे गरजेचे आहे आणि कांदा चाळीच्या तळाला ती धुरळणी करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही तुमचा कांदा साठवायला सुरुवात करायची आहे। कांदा साठवताना तुम्हाला मार्केटमध्ये डेसिकेटर, डीएफ कोसवेट 80, 85, 90% वाले जे सल्फर आहेत ते, साधी सल्फर पावडर किंवा आता डिफेंडर सारखं एक प्रॉडक्ट आहे, हे सगळे जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही 1.5 टन कांद्याला 1 किलो या प्रकारे तुमच्या कांदा चाळीमध्ये धुरळणी करायची आहे। पुंजके जर पडले आणि जून जुलै मध्ये जर मॉइश्चर वाढलं तर पुंजक्यांच्या ठिकाणी डाग पडू शकतात। डाग पडल्यानंतर तेथे पाणी तयार होईल। पाणी तयार झाल्यानंतर माशा वाढतील। माशा वाढल्या म्हणजे चाचणं तयार होतील आणि भविष्यात त्यामध्ये किडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर त्यासाठी तुम्हाला या पावडरींची धुरळणी करायची आहे, डायरेक्ट पुंजके पडू द्यायचे नाहीये। तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही करा। त्यानंतर तुमचे जर टीनची कांदा चाळा असेल तर त्यावर तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वरतून काहीतरी पालापाचोळा, चारा वगैरे टाकणं गरजेचं आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांची पाचटाची चाळ असेल अशा शेतकऱ्यांना नक्की त्यामध्ये फायदा होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, भोगी जी आहे ते तुम्ही 4.5 फुटाच्या वरती करायची नाहीये। 4 फूट जर केली तर एकदम उत्तम प्रकारे कांदा टिकतो। कारण की साधारणपणे मी आतापर्यंत जो अनुभव घेतला आहे, 2 फुटापर्यंत हवा खेळती राहते। तर त्यासाठी 4 फुटाची जी भोगी आहे ती उत्तम प्रकारे तुम्हाला कांदा टिकवायला मदत करणार आहे। याशिवाय मित्रांनो, तुम्ही जो कांदा साठवत आहात त्याच्यामुळे आपण शक्यतो साठवताना कापत नाही। तर त्याला जर माती चिकटलेली असेल तर 1 आठवडाभर तुम्हाला पोळीमध्ये ठेवणं गरजेचं आहे। जर समजा तुमच्या कांद्याला कोणत्याही प्रकारची माती नसेल तर मात्र तुम्ही डायरेक्टली ही कांदा चाळीमध्ये कांदा साठवू शकतात। अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा फीडबॅक घेऊनच मी तुम्हाला ही माहिती देतोय। तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल। जर माहिती आवडली असेल आणि आजपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, गरजवंत शेतकऱ्याला शेअर करा, आवडलं तर लाईक करा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।